जय श्रीराम. आजचा व्हिडिओ खास तुमच्या सगळ्यांसाठी. खूप दिवसांनी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहे. आजच्या या व्हिडिओमधून जीवनातली खरी सच्चाई मी तुम्हाला सांगणार आहे. अपेक्षांचा अंत नसतो. अपेक्षा प्रत्येकाकडून असतात. आपण इतरांकडून अपेक्षा करतो किंवा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करतो. मग ह्या जेव्हा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करायचं जेव्हा बंद करतो तेव्हा तीच व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलत असते, तेही तुमच्या माघारी. मग आपल्याला जेवढ्या लोकांना किंवा कुणाला मदत करायची असेल जेवढी करता येईल तेवढीच करावी. प्रत्येक गोष्टीला स्थितप्रज्ञ हा बिरुद लावावा असा मला वाटतो. आता स्थितप्रज्ञेचा अर्थ काय असं म्हणालात तर सुख आलं तरीही खुश आणि दुःख आलं तरीही आहे, इट्स ओके. स्वतःची मनस्थिती नका ढळून देऊ. अपेक्षा वाढत राहतात, त्या कधीच अंत होत नाही अपेक्षांचा. तेव्हा अपेक्षाला कुठंतरी आळा घालायला हवा. आपणही दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. खरं दुःखाचं मूळ कारण आहे अपेक्षा. माझी बायको माझ्यासाठी हे करेल, माझा मुलगा माझ्यासाठी हे करेल, ऑफिसमध्ये माझं कौतुक होईल, सगळ्या अपेक्षा आहेत. नाही झाल्या अपेक्षा पूर्ण, काय होणार? दुःख होणार. कोणाला होणार? आपल्यालाच होणार. तेव्हा अपेक्षाच करणं बंद करायचं. जेवढं जमतंय तेवढी मदत करायची आणि रोजची नित्य कर्म आपली चालू ठेवायची. आणि कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होता कामा नये आणि आपल्यामुळं कुणीही दुःखी होता कामा नये. बस इतकं झालं म्हणजे तुमचं कर्म अगदी देवरूपाला पोचलं. एवढंच सांगण्यामागचा हेतू असा आहे की पूर्वी बघा संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास स्वामी आपल्या अभंगातून लोकांना समाज प्रबोधन करायची आणि खरं वास्तव जे आहे ते सांगायची. तुमचं मनच स्वच्छ नसेल तर काय करायचं आहे? मन में गंगा नहीं है, मन चंगा नहीं है, तो कटौती में गंगा कब आएगी? नहीं आएगी. मन चंगा तो कटौती में गंगा. तसं मन चांगलं असेल तरच सगळं चांगलं दिसेल. म्हणून बघताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. एखादा माणूस नाही बोलला, नाही जाऊ दे, नाही बोलला, त्याच्या मनात काहीतरी दुसरे विचार असतील असा विचार करायचा. नाही, तो बोललाच नाही, काहीतरी कारण असणार आहे, काय तर घडलेलं असणार आहे. किती त्रास करून घ्यायचा? का आणि कशासाठी? आणि स्वतःलाच त्रास. काय नडलंय? पूर्वी एकत्र कुटुंबात सुद्धा पुरुष मंडळी 2-2 लग्न करायची. त्या सावत्र असून सुद्धा एकमेकींशी बहिणीसारखं राहायच्या. कारण समाजात राहताना, एकत्र कुटुंब पद्धतीत राहताना एकमेकांना एकत्र, एकमेकांच्या सुखात दुःखात एकत्र येणं, त्यामुळं असं मनातलं दुःख हलकं करायला जागा असायची. आता विभक्त कुटुंब पद्धती झाली आहे बघा. नवरा ऑफिसला जातो, बायकोसुद्धा ऑफिसला जाते, मुलं शाळेला जातात. संवादच होत नाही. तो वाद मात्र होतात. तू असं केलास, तू तसं केलास, मुलांनी असं केलं त्याला तू जबाबदार, मुलांनी असं केलं त्याला तूच जबाबदार. बघा बरं, वाद आहेतच. आणि हे वाद कितपत पाहिजेत? तर सतसत विवेक बुद्धी जागू ठेवून तुम्ही घरातलं वर्तन करायला हवं. एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. एकमेकांच्या मनात काय चाललंय हे बघायला पाहिजे. समाजात आपण कितीतरी वाईट घटना घडत असतात आणि ते आपण पाहत असतो आणि ते पाहताना विचारसुद्धा करायला हवा की अशा घटना आपल्या घरात घडू नयेत आणि समाजातसुद्धा घडू नयेत. मग यासाठी काय केलं पाहिजे? घरातल्या, खरंच सांगते, घरातल्या सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी 2 दिवसातून किंवा 8 दिवसातून एकत्र बसावं. एकमेकांच्या मनात काय चाललंय याची मीटिंग घ्यावी. एक ग्रुप मीटिंग घेतलं म्हणजेच GM,
GM म्हणजे गुड मॉर्निंग. ह्या GM घेतल्यामुळं काय होईल माहिती आहे काय, एकमेकाच्या मनात काय चाललं आहे, कुणाला काय दुःख आहे, कुणाच्या काय अपेक्षा आहेत, कुणाला काय करायचं आहे, ह्या गोष्टी समजून जातील आणि कुटुंब प्रमुखाला त्याबद्दल काहीतरी निर्णय घेता येईल. घरात आपण काय करतो, आता हे मोबाईलचं युग आलं आहे बरोबर, सगळं काही इंटरनेटवर चाललं आहे. मोबाईल हातात आल्यापासून माणुसकी संपत चालली आहे. झाडं आपण मोबाईलमध्ये पाहतो, लावायचं मात्र विसरतो. आता मोबाईलमध्ये काय काय नाही सगळं मिळतंय, फक्त आई आणि वडील नाही मिळणार तुम्हाला आणि माणुसकी नाही मिळणार. मात्र ती कमवायला शिका. मोबाईलमुळं एकमेकांशी बोलणं सोपं झालं आहे. इथं बसून आपण अमेरिकेतल्या व्यक्तीशी बोलू शकतो, पण खरं सांगा इथं बसून आपण अमेरिकेतल्या व्यक्तीशी बोलू शकतो, पण त्याच्या मनात काय चाललं हे आपण नाही जाणू शकत. अजून एवढं तंत्रज्ञान नाही पुढं गेलं. त्यानं बरंच काही आपल्या मुठीत ठेवलं आहे. तेवढं ठेवलं आहे म्हणून आपण मापात आहोत, नाहीतर आपला अंत सुटलाच असता. घरातले संवाद जर चांगले असतील तर घरात वाद होणार नाहीत, याची काळजी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं घेतली पाहिजे. ते म्हणजे विभक्त कुटुंब असो किंवा एकत्र कुटुंब पद्धती असो, जाऊ दे, हा कुटुंब पद्धतीचा विषय जाऊ दे. भांडण होतं दोघं नवरा बायकोंमध्ये, मित्रांमध्ये, आणि त्याचा परिणाम मात्र सगळ्यांच्यावर होतो. बघा, कित्येक वेळा आपण असं पाहिलंय की नवरा बायकोंचं खूप जोरदार भांडण झालं आहे आणि त्यातल्या एकानं स्वतःचं सगळं आयुष्य संपवून घेतलं आहे. मग अशा वेळी तो जोडीदार महत्त्वाचा, त्याचं प्रेम इतकं नगण्य, इतकं कमी आहे का प्रेम, की राग मोठा आहे? प्रेम मोठं होतं की राग मोठा होता? प्रेम कमी पडलं ना, म्हणूनच ती व्यक्ती सोडून गेली. मग हिथं सदसद विवेक बुद्धी तुमची दोघांची गेली कुठं? म्हणूनच एकच सांगायचं आहे, घरात बोलताना नेहमी सकारात्मक बोलत जा. त्याच्यामुळं घरातला वास्तुपुरुष नेहमी तुम्हाला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळं तू जा, मर जा असं सुद्धा म्हणत जाऊ नका. आणि मित्रांची भांडणं घ्या. एक मित्र दुसऱ्याकडं उसने पैसे मागायला जातो आणि दोघात भांडण होतं आणि एक मित्र दुसऱ्या मित्राचा खून करतो. विचार करा, ही गोष्ट किती भयंकर आहे. अशा गोष्टींमुळं समाजात तर तेढ निर्माण होतेच, मात्र त्या ज्याचा जीव गेला आहे त्याच्या आईवडिलांचं काय, त्याच्या सगळ्या रिलेटिव्ह लोकांचं काय, ज्यानं स्वतःचं अमूल्य जीवन गमावलं त्याचं काय? आणि तो तुमचा मित्रच होता, त्या मित्रापेक्षा त्याचे पैसे महत्त्वाचे वाटले का तुम्हाला? ह्या गोष्टींचा नंतर विचार करण्यापेक्षा सद्सद विवेकबुद्धी जागी ठेवून कुठलेही निर्णय घेत गेला तर कधीच आयुष्यात अशी वाईट वेळ कुणावरही येणार नाही. भांडणं म्हणजेच कलह म्हणजेच नुसताच अगदी एक गोष्ट इतकी वाईट की त्यामुळे सगळ्यांचाच नाश होईल. अशा गोष्टीपर्यंत आपण जायचंच कशाला, भांडायचंच कशाला? ह्या गोष्टी आपण इतरांशी समजावून घेतल्या तर भांडणं होणारच नाहीत, याची काळजी मात्र घ्यायला हवी. यासाठी मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. नवरा बायको दोघं खूप चांगला संसार चाललेला असतो. दोघांच्या 4 दिवसात मात्र काहीतरी बिघडलेलं असतं. दोघांनी इतकी धुसफूस चाललेली असती की दोघंही 2-3 दिवस जेवलेले सुद्धा नसतात. मग आज नवरा आल्या बायको तोंड सुरू करते आणि दोघांचं इतकं भांडण होतं आणि तो म्हणतो, चालती हो या घरातून आणि माझ्या नजरेत सुद्धा पडू नकोस. इतकंच ती ऐकते आणि नेसल्या वस्त्रानिशी ती बाहेर पडते आणि अशी धावत सुटते की समोरून येणारा ट्रकसुद्धा ती पाहत नाही. मग जेव्हा नवरा घरी तिची वाट बघत असतो आणि पोलीस स्टेशनमधून कोणीतरी येतं आणि सांगतं की तुमची हरवलेली व्यक्ती तीच आहे का,
हे पाहण्यासाठी या. मग तेव्हा कपड्यावरनं ती आपलीच बायको आहे हे जेव्हा त्याला समजतं, तेव्हा तो हताश होऊन तिथल्या तिथंच डोक्याला हात लावून बसतो. मग हे 4 दिवसाचं भांडण किती विकोपाला, काय मिळालं त्यातनं? आणि तुमच्या बोलण्यातल्या प्रत्येक शब्दाला वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्हीच तिला जायला सांगितलं आणि नजरेआड व्हायला सांगितलं. ती गेली ती कायमचीच गेली. म्हणून घरात बोलताना नेहमी तुम्ही सकारात्मक बोलत जा. आजच्या या कथेतून एक बोध घ्या. घरात बोलताना एकमेकांशी चांगले बोला. आपलं चांगलंच होणार आहे असंच बोला. म्हणजे घरातल्या प्रत्येकाचा वास्तुपुरुष तुम्हाला चांगलं काहीतरी मिळण्यासाठी तथास्तू म्हणेल. ओके, बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे तुम्ही सांगालच. आजच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच कराल अशी आशा करते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.